अरे असं कसं करू शकतोस तू बाबू? अगं अचानक कामाचा फोन आला म्हणून जावं लागलं. पण असं कोणी हॉटेल पर्यंत येऊन परत जातं का? मला नाही माहित, तू परत ये. अगं पण असं काय करतेस तू? अरे यार, मला महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. बरं ओके, मी उद्या येतो. उद्या बोलू आपण. ओके? नाही, एक काम कर, तू मला सांग तू कुठपर्यंत गेलायस, मी येते तिथे. अगं पण मग तू आल्यानंतर हॉटेल कोण सांभाळणार? अरे आहेत ना सगळे. म्हणजे गौरव त्याच्या वडिलांना भेटायला गेलाय, मुक्ता बाजारहाटसाठी गेलीये, पण आनंदी आणि पप्या आहेत ना, मी त्यांना सांगितलं. पप्या आनंदी ते कसे असतील? ते तर माझ्याबरोबर आलेत. म्हणजे हो 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 मी पप्या भाई, आम्ही आहोत तुझ्या बाबांबरोबर. तुझे बाबा आम्हाला घेऊनच आले ना भाई. ते म्हणतात काय वेट लावले माझ्या मुलीला कार्टून वगैरे काढायचं. काही काय? अगं हो बाई, आणि त्यांना आता भपावला बघायचंय, तर ते आम्ही तिकडे चाललोय. बाबू काय चाललंय? हेच तर महत्वाचं काम होतं ना. मी भपावला घेऊन येतोय हॉटेलला. हो, आणि तू एक काम कर, तू आपल्या खोलीत थांब. हा, आपल्या म्हणजे कुठल्याच खोलीत नको. तू असं कर, आता तू हे हॉटेल सांभाळ तू. कारण हॉटेल सांभाळ तू, कारण कसं आहे, गौरव आला ना की मग त्याला हिशोब द्यायला लागणार आहे. कट कर. झालं झालं तुमचं बोलून? झालंय तुमचं बोलून? तो आता तुम्ही रिटायरमेंट घ्यायची ठरवलेली आहे. गुड. किमान आता तरी या घरात भरमसाठ काळा पैसा येणार नाही. पण आधी या घरात जो भरमसाठ काळा पैसा साठवून ठेवलाय त्याचं काय हो? हा, त्याचंही काय करायचं ते तुम्ही ठरवलं आहेच आहे. तुम्ही ते वाटून टाकणार आहात आणि वेगवेगळी पुडकी करून त्यावर लेबर लावणार आहात. एक 10 लाखाचं पुडकं कोणासाठी? सैनिकांसाठी. वा. एक 20 लाखाचं पुडकं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी. वा वा वा. आणि काय काय आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी 30 लाख रुपये. आणि हुशार अपंग विद्यार्थ्यांसाठी माझ्या नावाने स्कॉलरशिप. कशाला? म्हणजे आयुष्यभर लोकांना फसवून त्यांचे पैसे खायचे, आणि आता शेवटी हे असं पुण्य केलं की ते पाप लपलं. कशासाठी करताय तुम्ही बाबा हे सगळं? गौरव, मला माफ कर, माझी चूक झाली. हे बघ, मला पाप पुण्याचा हिशोब द्यायचा नाहीये. फक्त माझ्याकडून ज्या चुका झाल्यात त्या दुरुस्त करून मला स्वच्छ आयुष्य जगायचंय, हाच माझा विचार आहे. ओके, मग करा, तुम्ही समाजसेवा करा. पण काय, त्या बिचाऱ्या सैनिकांना, त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना, त्या अनाथ मुलींना माहिती नाही हा पैसा कुठून आलाय, पण मला माहिती आहे. त्यामुळे प्लीज, मी पुन्हा एकदा सांगतोय, मला तुमची मदत नकोय. गौरव, मला समजून घे रे. नाही समजून घेऊ शकत मी बाबा. तुम्हाला कळत नाहीये का? तुमच्या लक्षात येत आहे का? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अजूनही रात्री झोपेत मला ना आपल्या घरात ते काळे पैसे भरून ठेवलेल्या बॅगा दिसतात. ती पैशांनी भरलेली कपाटं येतात माझ्या स्वप्नात. तुमच्याकडनं काम करून घ्यायला आलेल्या त्या गरीब माणसांचे बिचारे चेहरे येतात माझ्या डोळ्यासमोर. अजूनही रात्री दचकून उठतो मी झोपेत. गौरव, माझ्या स्वप्नात तू येतोस. तू घर सोडून जायच्या आधीच्या आठवणी माझ्या स्वप्नात येत. गौरव, मला आता काही नको. मला फक्त माझा मुलगा पाहिजे. मी चुकलो, मला माफ कर. मला माफ कर. चुकलो बाई, चुकलो. सॉरी, माफ कर बाई. बाई, तुला सरप्राईज देण्यासाठी सुमडीत कोंबडी म्हणून यांना इकडे येऊन बसवलं. आणि तुझं काय बाबू? तू काय यांच्या टीम मध्ये गेलायस? बाई, तुझे बाबा तर आपल्यापेक्षा कॉमेडी आहेत. काही सोपं नसतं या वयात असं कॉमेडी असणं. गेलास तू? का बाई?
बाबूला अजिबात आवडत नाही वयावरनं बोललेलं. अरे काय हरकत नाही. माझ्या परिराणीला आयुष्यात सिरियसली करण्यासारखं काहीतरी मिळालंय असं वाटतंय मला. त्यामुळे माझं वय झालंय हे मान्य करायला काही हरकत नाही. हा पण मी कॉमेडी आहे ही कॉम्प्लिमेंट आयुष्यात पहिल्यांदाच मिळते मला. काहीही आई येता जाता तुला कॉमेडी म्हणत असते. कधी? मला आई त्या दिवशी सांगत होती की तिने बाबूशी लग्न केलं कारण तो कॉमेडी आहे. तुझ्या आईबद्दल पण मला असंच वाटतं. म्हणजे सगळेच कॉमेडी आहेत तुम्ही. ही परी पण कॉमेडी म्हणून आमच्यात टिकली आहे. छान, खूप मस्त. असेच हसत राहा आणि सगळ्या लोकांना हसवत ठेवा. शुभ सकाळ. किती ते व्हॉट्सअपवर मेसेज सॉरी म्हणजे आनंदी आपण बाई बाहेर जाऊयात. हा हॉटेल चालू आहे, लोक कावले असतील, जरा आपण हॉटेल सांभाळूयात. चल तुम्ही तुमचं जा रे. झालं. हो. कशी आहेस बाळा? मस्त. वा, आज तुझं कौतुक करायला आलोय मी इकडे. फेसबुक वरचे कार्टून बघितलेस ना? हो, आणि ते बघून मला काय आठवलं माहितीये? काय? आपले तुझ्या मावशीचे मिस्टर सदा मामा. बाप्पा. लहानपणी एकदा तुला ते खूप टोचून बोलले होते, हर्ट झाली होतीस तू. हो? कधी रे? त्यांचा मुलगा निखिल आणि तू एकाच वयाचे, म्हणजे 7वीचा रिझल्ट लागला होता तुमचा, आणि तुला त्याच्यापेक्षा खूप कमी मार्क पडले होते. 10 वेळा बोलून दाखवलं त्यांनी. नंतर सुट्टीमध्ये तू एका बालनाट्यात काम केलंस. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं होतं काम. घरातल्या सगळ्यांनी तुझं कौतुक केलं कामाबद्दल. पण ते सदा मामा म्हणले, अभ्यासात ज्यांना गती नसते त्यांनी ही नाटकच करावीत, तू तेच कर. खूप चिडली होतीस तू. नाही, त्यावेळेला त्यांना काही बोलली नाहीस, पण घरी आल्यावर त्यांचं एक कार्टून काढलं होतंस. म्हणजे शरीर लहान आणि मेंदू मोठा आणि भेगांऐवजी असे छोटे छोटे चौकोन काढले होतेस, आणि मेंदू म्हणून एक असा मोठा चौकोन काढला होतास, आणि बाण मारले होतेस. तुझं ते चित्र बघून चकित झालं होतं मी. म्हणजे या 7वीतल्या मुलीला हा माणूस चौकटी बाहेरचा विचारच करू शकत नाही हे कळलंय. आणि एका कार्टून मधून किती व्यवस्थित सांगू शकते हे तेव्हाच कळलं होतं मला. लोकांकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघण्याची कला तुझ्याकडे आहे हे कळलं मला. खूप बरं वाटलं होतं. पण नंतर काय माहित, ती आवड नाहीशी झाली तुझी. परवा खूप वर्षांनी ते चित्र पाहिलं FB वरती, त्याच्या खालच्या कमेंट्स वाचल्या. ग, लोकांनी काय कौतुक केलंय तुझं. आपल्या मुलीचं एवढं कौतुक पाहून. अरे बाबू, रडतोयस? बाबा प्लीज प्लीज, आपल्यात किती भांडणं असली ना तरी तुम्ही वडील आहात हो माझे. तुम्ही प्लीज असं डोळ्यात पाणी वगैरे आणून माझी माफी मागू नका. हे सहन नाही होणार आहे मला. प्लीज, हे असं घडणार असेल ना तर जातो आता मग. गौरव, गौरव, तुझी आई गेल्यानंतर मी तुला सांभाळलं. घरामध्ये नोकर चाकर ठेवायची ऐपत असून सुद्धा मी ते ठेवले नाहीत, कारण मला तुला सांभाळायचं होतं. असं लहानपण गरिबीत गेलं. लहानपणी मला जे मिळालं नाही ते तुला मिळावं असं मला वाटलं, तर त्याच्यामध्ये माझं काय चुकलं? गौरव, मला मान्य आहे की मी कमी पडलो, मी चुकलो, मी तुझ्यावर संस्कार करू शकलो नाही, पण तरी मी तुला सांभाळलं ना रे. माझं फक्त आता एवढंच म्हणणं आहे की तू मला सांभाळस. या क्षणी तुझ्या मनात माझ्याबद्दल आकस आहे, मला माहिती आहे.
पण तो आताच काढून टाक आणि मला सांभाळ. वडील म्हणून माझा स्वीकार कर गौरव. गौरव, तुझ्या मनात माझ्याबद्दलच्या अनेक वाईट आठवणी आहेत, पण चांगल्या पण आठवणी आहेत ना रे. मी आजपर्यंत लहानपणापासून तुला कुठल्याच गोष्टीला नाही म्हटलं नाही. आज मी तुझ्याकडे एक गोष्ट मागतोय, नाही म्हणू नकोस. काय? तू गौरव, माझा मुलगा, तो हवाय मला. मला तुझ्याबरोबर एकत्र पुस्तकं वाचायची. मला मला तुझ्याबरोबर सिनेमा बघायचा. मला तुझ्याबरोबर वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करायची आहे. त्याच्यासाठी मला तू हवायस, तुझा वेळ हवाय. येशील मला? माझी शेवटची इच्छा. असं का बोलताय बाबा? शेवटची इच्छा वगैरे? बाबू, तू हे जपून ठेवलंयस? हो, आमच्या वेळेला मोबाईल नव्हते ना, त्यामुळे अशा वस्तू जपून ठेवाव्या लागायच्या. आणि तुझ्या ह्या वस्तू म्हणजे एक एक आठवण आहे माझ्यासाठी. अगं, हे चित्रच काय, पण नर्सरी मधला तुझा युनिफॉर्म पासून तुझ्या लग्नासाठी केलेले दागिने सुद्धा जपून ठेवलेत मी. प्लीज यार, नको ना अजून रडूस. रड ना थोडी. इतक्या वेळेला बाबूला रडवलंस, थोडी रड आता. बाबू, मी कुठलंच प्रॉमिस पाळलं नाही. मी लग्नातून पळून आले तरी तूच मला सपोर्ट करतोय. आपलं 28 माणसांचं कुटुंब आहे आणि आज बऱ्याच लोकांच्या समोर त्यांची नाचक्की झाली. आज जे काही घडलं ते तुझ्या माझ्या लेखी बरोबरही असेल, पण त्यांच्या लेखी 100% चुकीचं आहे. तुझ्यासाठी त्या घराचे दरवाजे आता बंद झाले. आता ते तेव्हाच उघडतील जेव्हा तू त्यांना चुकीचं ठरवशील. आजवर सतत या बाबाचं बोट धरून चालत होतीस. आता आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहून चालत आलीस पुढे. या संधीचं सोनं कर ना. मी काहीतरी बनावं, स्वतःच्या पायांवर उभं राहावं म्हणून तू मला इथे राहायची परवानगी दिली, आणि मी काहीही केलं नाही. नुसता टाइमपास केला. मला सगळ्या गोष्टी अशा अर्धवट सोडायची सवय कुठून लागली रे? तुला आठवत आहे का, लहानपणी बॅडमिंटनचे कोचिंग क्लासेस लावले होते तेव्हा मला वाटत होतं की आता मी बॅडमिंटन प्लेअर होणार आहे. मग सिंगिंग क्लासेस लावले तेव्हा वाटलं सिंगर होणार आहे. आणि कॉलेजमध्ये एकांकिकेत काम केलं तेव्हा वाटलं ऍक्ट्रेस. मग कॉलेजची GS झाली तर वाटलं पॉलिटिक्स मध्ये ट्राय करावं. मग इंटिरियर डेकोरेटिंग, इंटिरियर डिझायनर झाले. मग मला असंही वाटलं होतं की विकीची हाऊसवाईफ होईल आयुष्यभर. तेही केलं नाही. इथे हॉटेलला आले आणि असं वाटलं की येस, हॉटेल हे माझं करिअर आहे, हॉटेल चालवायचंय. आणि आता कार्टूनिंग, हो ना? हो, पण हे सुद्धा फक्त टेम्पररी आहे खरे. आयुष्यभर वाटेल का मला कार्टूनिंग करावं असं? नाही, याचं ठोस उत्तर मी नाही देऊ शकत, पण एकच सांगू, बोलू. आत्तापर्यंतच्या तुझ्या सगळ्या गोष्टींमध्ये ही गोष्ट तुला जास्त चांगली जमते. तुला डोकं आहे ह्या कलेतलं, एन्जॉय करतेस तू. त्या कार्टून मध्ये तुझा फील आहे. ही इथली सजावट छान आहे, चांगले, प्रश्नच नाही. पण ह्या अशा आयडिया सुचणारे खूप इंटिरियर डिझायनर असतील.
पण तुझ्या कार्टून कडे बघितल्यावर वाटतं की हे फक्त परी करू शकते, दुसरं कोणी नाही. खरंच? अर्थात तुझा तुलाच निर्णय घ्यायचा आहे. मला कितीही काही वाटलं तरी त्याचा फायदा नाहीये. तुला ते आतून वाटायला हवं. हे बघ, लगेच प्रेशर घेऊ नकोस, थोडा विचार कर. आणि अजून एक, माझा कॉलेज मधला जुना मित्र आहे, त्याने तुझ्या बारशाचे फोटो काढले होते. जो आपल्या देशातल्या मोठ्या कार्टुनिस्ट पैकी एक आहे. स्वतःची कंपनी आहे त्याची. त्याला मी तुझे हे कार्टुनिंगचे फोटो पाठवले होते. लगेच त्यांनी कॉल केला मला आणि विचारलं, हे परीनं काढले? मी हो म्हणालो त्याला. त्यांनी सगळी चौकशी केली तुझी आणि म्हटलं, तुला ताबडतोब माझ्याकडे पाठव. मी म्हणालो त्याला, मला आधी तिच्याशी बोलू देत, मग कळवतो. बघ आता ठरव काय करायचं ते. तुझ्यासमोर उत्तम संधी आहे, पण फक्त सगळ्यांपासून लांब एकटीनं राहायचंय. आणि इथे सेफ चौकटीतलं जगणं आहे, पण तुझी माणसं तुझ्या जवळ आहेत. ठरव काय करायचं ते. आणि कळव मला. येतो मी. जातो ना. बसतो. बाबा, बाबा, हे लास्ट स्टेज कॅन्सर. तुला काय वाटलं मी आयुष्यभर पैसे खाल्ले त्याची काहीच शिक्षा होणार नाही? हीच ती शिक्षा. माझे वडील तुला मानतात आणि लोकांना फसवून पैसे कमवतात. तसं काहीच त्रास त्यांना आजपर्यंत कसं काय झालं? गेले महिनाभर मी हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टरने सांगितलं की फक्त काही दिवस.